हाय यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग एकदम शुभ सकाळ. गुड मॉर्निंग बोललो, शुभ सकाळ. तर चला आजपासून आपण इकडे पण व्हिडिओला सुरुवात करूया. मस्त सकाळी उठलो, अंघोळ बिंघोळ फ्रेश झालो एकदम. आता जरा आपल्या देवाच्या दर्शनापासून आपण सुरुवात करूयात. आपला इथं आमचं एवढं मंदिर छोटंसंच आहे मित्रांनो, आम्ही एवढं काय मोठं ठेवलेलं नाही मंदिर. तर पहिला देवदर्शनापासून आपण सुरुवात करूया. जरा पाया पडून घेतो आता, नंतर मग परत चालू करू आपण. तर चला जरा पाया पडून तर झाला आपला मस्तपैकी. तर हा आपला नवीन घर आहे मित्रांनो. बघा सर काहीतरी तुम्हाला चेंजेस वाटत असेल घरामध्ये. तर इथं नवीन आम्ही आता नवीन घर घेतला इकडे. तर इकडे बघा ही पेंटिंग काढले, इकडं माझ्या बहिणीनेच काढले पेंटिंग या भिंतीवर, पण अजून अर्धीच आहे. तर बघा मग सांगा कमेंटमध्ये कशी काढले वगैरे. अजून काहीच नाही केलेला. बघू थोड्या वेळात नाश्ता पण करू मस्त. काम पण आताच संपला. कशी माझी नाईट असते ना मित्रांनो, त्याच्यामुळं काम माझं 8 वाजेपर्यंत 8-8:30 वाजेपर्यंत संपतो. मग जरा आंघोळ बिंघोळ फ्रेश व्हायचं, नंतर नाश्ता पिस्ता एकदम. चाय ते पित नाही मी, कारण की चाय प्यायचा नसतो जास्त मित्रांनो. असा बरा नसतो शरीरासाठी असं बोलतात, म्हणून मी पण पित नाही जास्त चाय. कधी पिला तर चुकून. आता थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून घेतो मस्तपैकी. माईला पण भात बीत भरवायचं आहे. माई नंतर 12-1 वाजता झोपते, मग तिला पण भात बीत भरवायला लागतो ना ग माई. इकडे बघ, हाय कर. तर बघा माई चॉकलेट आहे का नाही, काय आहे का नाही हे ते बघायला पाहिजे. काय पाहिजे तुला? हां काय पाहिजे? बिस्किट देईन तर तिला. बिस्किट आवडेल का नाही काय माहीत नाही. तर बिस्किट घेतला तिने, खाल्ला. आता चालली. हां हे मी काहीतरी लावलेलं आहे, आणि इथे मी ते हे लावलेलं आहे, काहीतरी फ्रूट आहे. हा मी घेतलेला, त्याच्या बिया ठेवल्या आणि लावला. आता फ्रूट्स आहे हा कुठला तरी, काहीतरी बोलतात त्याला, म्हणजे दोडक्याचा प्रकार आहे हा मित्रांनो. बघा अगोदर भरपूर ह्याच्यामध्ये झालेलं आहे, पण नंतर ते उंदराने खाल्ले. इकडं पण लावलेला होता आमचा बेसिन, जुना बेसिन होता ना बेसिन, तो आम्ही नवीन चेंज केला. मग त्याच्यामध्ये पण काहीतरी म्हटलं जाऊ दे, काहीतरी नुकताच फेकायला लागेल, त्याच्यामुळं काहीतरी त्यात माती ठेवली, काहीतरी लावून टाकतो थोड्या दिवसात. अजून लावलेला नाही एवढा. आणि इकडं बघा, इकडनं आपल्याला सगळं दिसतं गाड्या, रस्ता एकदम जवळच आहे का. ती जाली लावली दरवाजाची, त्याच्यामुळं दिसणार नाही व्यवस्थित. इथून दिसेल काय ते दिसेल. इथून दिसतो मेन रस्ता मित्रांनो. आणि माई बघा इकडे. माई काय करते तू? नाश्ता केलास? हा. तर माईला थोडा बरा पण नाही वाटत, 2 दिवस झालं. असा कसा इथं येऊन आम्हाला जास्त दिवस झालं नाही. कबूतर पण भरपूर आहे तिथं. चिमण्यांसाठी पाणी पण ठेवलं आहे. पाणी पण ठेवायचं असतं उन्हाळ्यात, कधी पण ठेवायचा असतो. आणि इकडं बघा, इकडे हिरवगार भरपूर आहे. आमच्या बिल्डिंगच्या बाजूला भरपूर हिरवा झाडं, फुलं बिलं आहे, त्याच्यामुळं पक्षी चिमण्या वगैरे भरपूर आहे तिथं. तर आता दिवस सकाळी उठला 6 वाजेपासून 5 वाजेपासूनच चिमण्यांचा एवढा आवाज येतो, पक्ष्यांचा की बोलूच नका. आणि गाड्यांचा तर रात्रभर आवाज असतो. माई बघा मग बिस्किटं वगैरे कावल्यांना वगैरे सर्व देतो, असे ठेवतो काय. तर चला आता मित्रांनो, या तुम्ही पण नाश्ता करायला. आम्ही पण जरा नाश्ता करून घेतो. मग नाश्ता करून झाला की परत भेटू. काहीतरी नाश्ता काय बनवला आहे तर मीच बनवलं आहे थोडाफार. अंडे वगैरे उकडून ठेवलेत, तर अंडा खातो एक सकाळी. आज बुधवार पण आहे त्याच्यामुळं, आणि बरेच दिवसातून खातो अंडा. तर चलो 2 अंडे उकडून ठेवलेत, ते नाश्ता करतो. हां तर माई पण बोलते मला पण अंडा पाहिजे. तर माईला अंडा पाहिजे असता का? माई बोलते आडा पाहिजे ना ग. आडा पाहिजे ना तुला? तर बघा आडा पाहिजे. तर चला आडा खाऊया दादा. आम्ही 2 जण आडा खाऊ मस्त ना. तर चलो. काय करतो माई तू? तर घरी असला का आई वगैरे काहीतरी स्वयंपाक बनवत असते, मी व्हिडिओ काढत असतो. काय आम्ही आई वगैरे कुठे जातो, वाडीवर जातो, जंगलात जातो, फाट्या काय करायला. अंडा तिथं नाही, ह्यो अंडा नाही, ह्यो अंडा उकडायचा आहे. अंडा मी इथं उकडून ठेवलाय ना, हे बघा इथं उकडून ठेवलेत मी अंडी. आता चला जरा सोलून घेतो आणि आम्ही माईशी नाश्ता करून घेतो. नाश्ता केला का मग परत भेटू. गावचा जरा मजाच वेगळी असते मित्रांनो. इकडे चला ठेचाचं हे ते गावचं सर्व खायला, इकडे थोडा वेगळाच असतो. ताईला बोलतो ये कधी पण, तर आईला कसं घरी कामं, भाऊ पण एकटाच असतो, त्याच्यामुळं आई पण याला येत नाही. आणि शाळेचा पण भात जेवण बनवायचं असतं, आणि घरी पण बघायला असतं, त्याच्यामुळं आई येत नाही जास्त इकडं. महिन्यातून एकदा
2 महिन्यातून 1 महिन्यातून आली तर येते आई, बरोबर ना माई? आया कुठं आहे? आया तिकडं आहे. तर बघा इथून पण खिडकीतून व्ह्यू हिरवागार दिसत असेल तुम्हाला, सगळीकडून हिरवा हिरवा मस्त दिसतो मित्रांनो इथून. तर चलो आता जरा नाश्ता करू, तुम्ही पण या नाश्त्याला, मग भेटू. खाला अडक्का माईचा अडक्का, आणि मी अंडा खाला. माई अडक्का बोलते, माईला अंडा बोलता नाहीत म्हणून अडक्का बोलते. तर चला आता जरा माईची नखा पण कापून घ्यायची आहेत. आज बुधवार पण आहे, बरेच दिवस झाले नखा नाही कापले. हां चल नंतर देईन खाऊ. आता चल आता जरा माईची नखा कापून घेतो मस्तपैकी. आज बुधवार पण आहे, आज सोमवारी मंगळवारी आम्ही कापत नाही नखा माईची. कसा माईचा सोमवारी जन्मदिवस आहे ना, त्याच्यामुळं सोमवारी बघा नखा दाखवा लागले. तर कोण नखा कापत नाही, मम्मा पण ती कापत नाही, तिला कापायला जमत नाही, तर मलाच कापायला लागते. तर मी पण आता जरा 2-1 आठवडे कापलेलीच नव्हती नखा तिथे, तर आता कापू आज. मी माझी कापली, बाकीची 2 आहेत फक्त. आता घरी गेलेलो तेव्हा नखा लागतच नव्हता ना बरोबर, त्याच्यामुळं कापलीच नाही. आता माईची जरा नखा कापून घेतो ना ग माई. कसं जास्त नखा वाढली का मग घाण जमा होते, मग लहान पोरांना बरा नसतं. एवढे वेळेला नखा कापलेली बरा. फायनली नखा कटिंग झाली माईची आमची. चल चड्डी बदलायला लागेल ना. हा तो चड्डी बदला झाला. नको ना कुटी करू, कुटी कशाला करतो तो बघ ते तुला माहिती काहीतरी माझ्यामुळे कुटी करतो बापाला. तर चला होय. तर मित्रांनो आता दुपार झाली, आता जरा माईला भात भरून घेतो ना ग माई. माईकडे बघ. नाना नाही खात तू, खा ना थोडा. हा आता थोडा भात भरून घेतो माईला. आणि माझे अगोदर आम्ही टाइमपास काय करत होतो ते नंतर तुम्हाला दाखवेल संध्याकाळी एंडिंगला, काय आम्ही टाइमपास करत होतो. हा तर चला आता माईला थोडा भात भरून घेतो, नंतर मग तिला झोपायला. नाही का झोप आली ना तुला? आता नाही झोप आली तर तिला झोप आलेला आहे मित्रांनो. तर चला तिला भात भरून घेतो, नंतर झोप आल्यानंतर मी पण थोडा आराम करेन. नंतर मग परत संध्याकाळी उठव, नंतर मग काय करायचं ते नंतर प्लॅनिंग. अच्छा तिकडे बघा दरवाज्यावर दिसत असेल तुम्हाला, तिकडे माझी पेंटिंग चालू होती थोडीफार, तर नंतर मी तुम्हाला जवळून दाखवेन. तर थोडा वेळ मित्रांनो टाइमपास म्हणून दुपारी काय काम नाही म्हणून जरा पेंटिंग पण काढायची दरवाज्यावर, जरा चित्र काढायला लागलोय. आता माया झोपले, आता थोडा वेळ झोपल ती 3 वाजेपर्यंत. आता झोपले 3-4 वाजेपर्यंत झोपल, आणि तोपर्यंत थोडंफार चित्र काढतो. आणि मी पण थोड्या वेळानं झोपणार, कारण की मला रात्री काम करायला लागतं ना म्हणून. तर तुम्ही पेंटिंग काढता का नाही कधी कमेंटमध्ये सांगा. काय कसे असतील काय माहीत नाही मला. आता मला थोडंफार चित्र काढायला आवडतात म्हणून मी काढतो कसे तरी. सांगा कमेंटमध्ये कसा चित्र झाला आहे. आता फक्त स्टार्ट केलं आहे, अजून मला इकडे पूर्ण काढायचं आहे. आता स्टार्ट केलं आहे, आता ते उद्या थोडा आज थोडा असं काढायला लागेल. कसं इकडे शहरात असला का करमत नाही ना, म्हणून काहीतरी करमणूक करायला लागतं. आम्ही दोघेच घरी, त्याच्यामुळं काही करमत नाही मला. संध्याकाळ मित्रांनो, चला संध्याकाळी आता उठलो जरा आराम करून मस्तपैकी. 6:30 वाजले. मायरा पण उठली नाही का माई? तर चला आता जरा आम्ही चाललो. पाणी जरा कसा प्यायचा, पाणी जरा एकदम या पाहिजे व्यवस्थित, त्याच्यामुळं आम्ही चाललो आता मंडईला जरा फिल्टर आणायला. तर मंडईला कोण आपला सबस्क्रायबर असेल तर कमेंटमध्ये सांगा, कधी मंडईला आलो तर भेटून जाऊ. तर चला आता मी जातो जरा मंडईला. चल माई. तर मायरा पण तयारी केली, चष्मी पण घेतला. तर चलो फायनली आम्ही उतरलो बिल्डिंगच्या खाली. आता जाऊ आम्ही, इथं आमची गाडी आहे, गाडी जरा साफ करून घेतो. 2-3 दिवस झालं. तर चला झाली गाडी आपली फायनली साफ करून. आता आम्ही जातो जरा मंडईला जाऊन येतो, नंतर मग मंडईवरून आलो की भेटू परत. चलो ना ग माईला काही पण झालं पटपट. तर बघा मित्रांनो काय झाला, इथं आलो, गेलो तर कूलर घ्यायला मंडईला. आता घाम कशामुळं आला असेल तर समजा का कशामुळं आला घाम. तर
तर काय झाला, मोटरचा कॉक चालूच राहिला तर पूर्ण घर भरला होता. तर आलो आणि पूर्ण घर भरला. तर आता लगेच घाम फुटला. कामात काम झाला. काय करायचं, काय सगळं झाला. 1 तास घर, अर्धा तास झाला घर साफ करतो, पूर्ण पाणी भरलेलं. बघा 10-12 बादल्या भरल्या घरात. मॉप घेतलाय हातात आणि साफ करतो. पहिला सुटलीने भरला पाणी तिकडे बादली, ती पण मोठी बादली होती. आता झाला पूर्ण क्लीन. आणि मॉप घेतलाय ना ग माई पण मॉप मारायला लागलाय, मी पण मॉप मारायला लागला. एकदम क्लिनिंग करायला लावले, एकदम टकाटक साफसफाई. पाणी काही संपत नाही, कधी पण साफ करतो, पाणी काही संपायला बघत नाही. माई सरकली रडायला. माई घसरून ना पडली. पटापट जरा साफ करून घेतो आता, नाही तर अजून जाईल अर्धा 1 तास. खूप घाम निघला मित्रांनो. जाऊन आलो तिकडे 2 तास झालं. फिल्टर घ्यायचा होता, नवीन फिल्टर आणला आहे. बॉक्स दाखवला असता पण बॉक्सवरती कसं नावं आहेत ना, तर यूट्यूबवर नावं वगैरे दाखवायची नसतात कंपनीची, कारण की नाही ते कॉपीराईट येतो कधी कधी. त्याच्यामुळं तर उद्या डायरेक्ट फिटिंग करताना दाखवणार डायरेक्ट उद्या. आजच रात्री एखादा आज तर नाही जमणार, कारण की आता काम 9 वाजता चालू होईल आणि 5-6 मिनटं राहिली. अजून साफ पण करायचं आहे त्याच्यामुळं. तर चला आता जरा साफ करून घेतो. जरा साफ करून भूक लागली तर जरा काहीतरी नाश्ता करू दे, कारण की दुपारी 12:30ला काय 1 वाजता जेवण. आम्ही आणलं मंडईवरून जरा हे फणस कलक, कोणी कलक बोलतो, फणस बोलतो, आम्ही फणस बोलतो. तर फणसाचं गोलं खाता, फणसाचं घर आम्ही बोलतो, तर घर खाता. आता जरा 4-5, मग जेवताना आता डायरेक्ट भेटूयात. चला, आणि आता मी काम पण चालू करतो, तर नंतर डायरेक्ट भेटूयात. चला मित्रांनो, खूप रात्र झाली, 11-11:30 वाजले. काम करत होतो जरा त्याच्यामुळं. तर चला आता जेवण करून घेऊयात. मायरा झोपली आणि सोनाली पण मायराला झोपायला लागली. त्याची मला पण दाखवतो काय काय स्वयंपाक बनवलं आहे ते. इथं बघा प्रॉन्सची भाजी आहे, भात आहे, मॅगी आहे. तिथं मॅगी फेकून द्यायची आहे आणि पाणी गरम करून प्यायला वगैरे. बघा प्रॉन्सची भाजी मस्त आहे, एकदम खतरनाक. प्रॉन्स म्हणजे ते मोठे सोडे असतात ना, खाडीचे असतात वाटतं. फिल्टर एकदम साफसूफ करून ठेवला. आता थोडा वेळ 2-3 तासानंतर काढणार आणि मग फिल्टर फिटिंग करून ठेवणार. मग आणि फिल्टर उद्यापासून प्यायला, कारण की. चला, मला वाटतं आता आम्ही जेवण करून घेतो. तर व्हिडिओ मला वाटतं आता तुम्ही पण या जेवायला प्रॉन्स भाजी खायला. तर आता इथंच व्हिडिओ आपण संपवू आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या काय नवीन बघायला भेटेल त्याचं तुम्ही वाट बघून राहा, म्हणजे काय काय नवीन दाखवायचा प्रयत्न करणार. तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.